आदर्श गाव पिंपळगाव जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा शुभारंभ आणि त्या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ पिंपळगाव गावचे सर्व ग्रामस्थ. आता तुम्ही मागाच्या पासून म्हणताय आमच्या गावचा उमेदवार संजू एकटाच तुमच्या गावचा आहे का? माझं आडनाव चव्हाण आहे. ताई तुम्ही एका गावात 2 उमेदवार दिले, वराडी आणि चव्हाण. पिंपळगाव मध्ये आता 2 उमेदवार आहेत, एक नाही लक्षात ठेवा. जरी इकडे संजू भाऊचं काम केलं तर नाते गोते जरा वरच्या साईडला लक्ष द्या. नाही तर एकाला ठेवा आणि एकाला असं काही गडबड करू नका. फळवरती सहकार्य असू द्या. खर तर फार आनंदाचा क्षण. प्रभू श्रीरामाला मानणारे हे गाव, एक पत्नी एक वचनी प्रभू श्रीराम, आणि 1 वर्षाने गावाने 1 मुखाने पाठिंबा संजय शेट यांना दिला. मनापासून धन्यवाद देतो तुमच्या पिंपळगावला. आणि विशेष म्हणजे ताईंना तुम्ही विसरले नाही. ताईंना तुम्ही विसरणे. कालही तुमचंच प्रेम ताईंवर तसं होतं, आजही तसंच आणि उद्याच्याही काळात तसंच राहणार हे या ठिकाणी तुमच्या माध्यमातून दिसून येतं. मी जरा गाणा तिकडे ताई फिरतो, एकटाच फिरतो. आता मी कोणाला घेत नाही, मी एकटाच जातो प्रचाराला. मी पहिला हवामानाचा अंदाज घेतो, मी माझ्याबद्दल नाही घेत. मी पहिली ताईंची चौकशी करतो, कसं काय वातावरण. आम्ही सुरुवातीला असंच केलं. तर तुमच्या जोडीला आलो म्हणजे काय असंच नाही आलो आम्ही. हो, आम्ही पहिला अभ्यास करा. आम्ही गावागावात फिरलो, चौकात चौकशी केली. म्हणलं कसं काय कोण येऊ शकतं. म्हणले हवा आमक्याची आहे पण ताईची कामं जास्त आहे. बऱ्याच ठिकाणी गेलो, ती म्हणजे आमक्याची हवा आहे पण आमच्या गावात ताईचीच कामं जास्त आहे. मग आम्ही संजू शेट्टीने आम्ही ताई विचार केला. म्हणलं कामं जास्त आहे म्हणजे लोक नंतर बदलू शकतात, जनता विकासाला मत देईल. मग आम्ही ताईच्या मागे जायचं ठरवलं. शेवटचं निवडून येणार त्याच्या बरोबर जाणार ना. लागल्या गोळ्या कोण पैसे लावायला रिकामे, कोण अडचणी द्यायला रिकामे. लक्षात घ्या, हा ही वस्तुस्थिती. आता गावागावात चौकात चर्चा आशाताई शिवाय पर्याय नाही. जर आशाताई जिल्हा परिषद सदस्य होणार आहेतच, पण ताई जेव्हा इथं जिल्हा परिषद सदस्य होतील ना तेव्हा 25 वर्ष पुढे हा जिल्हा परिषद गट जाईल. किती वर्ष? 25. अरे ताई जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आपल्याला आमदाराकडे जायची गरज नाही. ताई जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आपल्याला खासदारांकडे जायची गरज नाही. ताई जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आपल्याला मंत्र्यांकडे जायची गरज नाही. कारण उद्याच्या काळात ताई आपली आमदार असणार आहे, उद्याच्या काळात ताई आपली खासदार असणार आहे, उद्याच्या काळात ताईच आपली मंत्री असणार आहे. त्यामुळे हा जिल्हा परिषद गट उद्याच्या काळात 25 वर्ष पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. काही कुणाकडे हात पसरायची गरज आहे. अरे एक फोन केला तर काम होतंय. इथं असं नाही बघू करू थांब नंतर उद्या ये परवा ये पुढच्या हप्त्यात ये रविवारी ये, असं इथं नाही. इथं आशाताईंना सांगायचं आणि काम लगेच दुसऱ्या मिनिटात करून घ्यायचं. तिचं नाव आशाताई. आशाताई शिवाय पर्याय नाही. हा निर्णय आमच्या दोघांचा झाला. आम्ही निर्णय घेतला. ताई बघा तुमचा विजय कधी झाला. अजून काहींना उमेदवार सापडत नाही. ताईंचे उमेदवार सगळ्यात अगोदर तयार होते. हाच तुमचा विजय ताई. एकमेव ताईंचे उमेदवार तयार होते पण ते सुप्त होते, गुप्त होते, कोणाच्या लक्षातच येत नव्हतं. त्यांना भेटायला सगळे यायचे. त्यांना वाटायचं आमच्याकडे त्यांना कुठं माहिती आधीच फिक्स आहेत म्हणून. हो, आधीच फिक्स होतं, सगळं काही ठरलं होतं. पण आम्ही पण ठरवलं होतं येऊ द्या, येतात बसतात गप्पा मारा, काही हरकत नाही. पण आम्ही मात्र ताई बरोबर ठाम होतो. कारण ताई शिवाय उद्याच्या काळात पर्याय नाही. आपण सर्वजण ताईच्या पाठीमागे उभे राहणार आहात. पण संजय शेठ सारखा एक दिलदार माळकरी वारकरी आज पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारणात माळकरी भेटणं म्हणजे नशिबाचा भाग आहे. तुमच्या आमच्या सारख्याचं नशीब आहे का माळकरी राजकारणी भेटतोय. जसं योगी आदित्यनाथ तिकडं मुख्यमंत्री राजकारणात संन्यासी माणसं, नरेंद्रजी मोदी देशात पंतप्रधान संन्यासी, तसा या जुन्नर तालुक्याच्या पंचायत समितीत पहिला माळकरी म्हणून कोण निवडून जाईल तर त्याचं नाव संजय शेठ वराडी. अरे किती संघर्षमय कहाणी या माणसाची. अरे ज्या माणसाने बाप पाहिला नाही, काय दुःख असेल त्या मुलाला, काय दुःख असेल.
अरे तुम्ही आम्ही बाप अनुभवतोय, ज्या मुलाला बाप पाहायला मिळाला नाही किती संघर्षात तो मुलगा वाढला असेल. ज्या आईने बाळपोटात असताना आपला पती गमावला, काय दुःख त्या आईला असेल. आणि इतक्या संघर्षात वाढलेला मुलगा, अशा ताई तुम्ही त्या माणसाला आज या ठिकाणी उमेदवारी देऊन फार मोठा न्याय दिलाय. आणि संघर्षातून वाढलेला मुलगा उद्याच्या काळात पंचायत समितीचा सदस्य झाल्याशिवाय राहणार नाही. आता या गावचे 2 उमेदवार आहेत, काय चिंता करू नका. झालो सभापती तो दोघातून एक होणार आहे, कारण पिंपळगावचाच होणार आहे, काय चिंता करायची नाही. आणि काय नाही, सदस्य म्हणून निवडून गेलो तरी त्यात आम्हाला खूप आनंद आहे. 20 वर्ष निष्ठेने काम करतोय, 20 वर्षात न्याय मिळाला नाही. माझ्या आशा ताईने मला न्याय दिला, याचा सार्थ अभिमान मला आहे. आशा ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बसायला सांगितलं होतं मला, थांबा म्हणले, लढू नका, बसा. आता मी बसणाऱ्यांपैकी आहे का? लढत आलेलोय, संघर्ष करत आलोय, थांबणाऱ्यांपैकी आहे का? पण घराघरात नाव होतं निलेश चव्हाण, मला आत्मविश्वास आहे. बघा तुम्ही आता मतदान झाल्यावर कसं होते, घराघरातून मतदान बाहेर निघणार, मतदान चांगल्या पद्धतीने होणार. वाणी साहेब जास्त बोलत नाही, शिल्लक ठेवलं पाहिजे. हो, काही गोष्टी शिल्लक ठेवून बोललं पाहिजे. वेळ कमी आहे. मनापासून तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही सगळी मंडळी ताईसाठी आणि आमच्या संजय शेठसाठी या ठिकाणी जमलात. आज प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झाला. हळूहळू सगळं दमादमाने सगळी उत्तरं सर्वांना मिळतील. पण विकासाच्या मुद्द्यावर ताईशिवाय पर्याय नाही आणि संजय शेठ शिवाय पर्याय नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि मनापासूनच्या दोन्ही उमेदवारांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.